धंदे तुम्ही गुजरातला नेताय, तर ते उद्योगधंदे गुजरातला गेल्यानंतर तुम्ही आम्हाला काय भीक दिल्यासारखं 1500 रुपये देताय, तर महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही। ही सरकारची योजना आहे। एक प्रश्न पूर्ण होऊ द्या। तुमचं सरकार आल्यावर ही योजना कंटिन्यू केली जाईल का? तसं पाहिलं तर केंद्र सरकार लोकसभेच्या निवडणुकीत जो आमच्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा होता, त्याच्यात काँग्रेसचा जाहीरनामा होता, त्याच्यात तर लखपती दिदी म्हणजे याच्यात 8,500 रुपये महिना हे देणार होते आणि मग आम्ही देणार होतो। आणि जूनमध्ये निकाल लागल्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर जुलैपासून ही योजना सुरू होणार होती। अर्थात केंद्रातल्या सरकारचा त्याला एक पाठिंबा मिळणार होता आणि म्हणूनच आत्ताची यांची जी योजना आहे ही त्या योजनेवरती आधारित आहे। पण त्यांनी मी पुन्हा एकदा सांगतो की 8,500, कारण आता केंद्रातही त्यांचं सरकार आहे, आमचं केंद्रात आलं असतं तर आम्ही 8,500 रुपये देणार होतो। आता केंद्रात त्यांचं सरकार आहे, मग तुम्ही 8,500 रुपये का देत नाही? आणि मग जसं मी म्हटलं तर बहिणीला तर तुम्ही द्या, पण भावांचं काय? त्याला तुम्ही ती जुनी जी योजना आहे कौशल्य विकास, त्याच्यात जे स्टायपेंड मिळणार आहे ती पुन्हा लाडका भाऊ म्हणून आणण्याचं थोतांड करताय, हे लोकांना काय कळत नाही? ही जुनी योजना आहे, पण त्याच्यामध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर ही जी भूमिका आहे, त्याच्यामध्ये आता मुंबईमध्ये मुंबईची वाट लावून जर 1500 रुपये वाटणार असेल तर मुंबईकर काय घेतील आणि मत देतील असं तुम्हाला वाटतं? म्हणजे धारावीकरांचं आयुष्य आणखीन वाईट करणार, जो एका धारावीच्या 20 धाराव्या करणार, तसं शेतकऱ्यांना हमीभाव पाहिजे, तो हमीभाव मिळत नाही आहे। म्हणजे किती दिवस तुम्ही तुमच्यावरती अवलंबून या स्वाभिमानी महाराष्ट्राला ठेवणार? महाराष्ट्र त्याच्या हक्काचं मागतोय, नोकऱ्या मागतोय, रोजगाराचे सगळे उद्योगधंदे तुम्ही गुजरातला नेताय, तर ते उद्योगधंदे गुजरातला गेल्यानंतर तुम्ही आम्हाला काय भीक दिल्यासारखं 1500 रुपये देताय, तर महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही। कारण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहेच आणि तो कधीही अशा लाचारखोरांसमोर झुकलेला नाही आहे। सांगलीचा वाद बैठक झाली, सांगलीचा वाद म्हटला, विशाल पाटील अशी बैठक झाली, चंद्रराजी देखील होते, काय नक्की चर्चा झाली? लोकसभा निवडणुकीच्या नंतर ही पहिली बैठक होती। आता कुठे विशाल आणि विश्वजित आहेत का? गेले बघा, विशाल विश्वजित काय चंद्रहार काय ही तरुण मुलं आहेत। आता या कुठे काय चूक झाली तर मनात डूक ठेवून धरून ठेवणारं मी काय नाही आहे। त्यावेळेला जे घडायला नको ते घडलं, पण तरी एक गोष्ट नक्की की आम्ही भाजपचा पराभव हा तिकडे केला, भले आम्ही वेगळे लढलो, माझा चंद्रहार पराभूत झाला त्याचं शल्य आहेच, पण भाजपा जिंकला नाही। आणि आता विशालसुद्धा महाविकास आघाडीच्या परिवारात जर येत असेल, आला असेल आणि पुढच्या विधानसभा असतील आणि पुढच्या वाटचालीमध्ये झालेल्या चुका पुन्हा होणार नसतील अशी जर का त्यांनी जर मला ग्वाही दिली असेल आणि खात्री दिली असेल, आम्ही सुद्धा आपलेच आहोत, तर मग मला असं वाटतं डूक धरून धरण्यात काय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2 राजकीय नेते असे आहेत, त्यापैकी एक काय बोलतो हे कळत नाही आणि दुसरा का बोलतो हे कळत नाही। शरद पवार काय बोलतात हे कळत नाही आणि उद्धव ठाकरे का बोलतात हेच कळत नाही। कारण उद्धव ठाकरे बोलायला लागले की ते स्वतःच असं काहीतरी बोलून जातात की आपल्या बोलण्यामध्ये आपण स्वतःच फसत चाललेलो आहोत, हे सुद्धा यांच्या लक्षात येत नाही। उद्धव ठाकरे यांचा हा व्हिडिओ जो तुम्ही बघितलेला आहे हा महाराष्ट्रातला अजिबातच नाही, तर हा उद्धव ठाकरे जेव्हा सोनिया गांधी यांना लोटांगण घालण्यासाठी दिल्लीला गेलेले होते तेव्हाचा आहे। आणि तिथे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्या नसलेल्या अकलेचे तारे पुन्हा एकदा तोडलेले आहेत। पत्रकारांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे स्वतःच असं काही बोलून गेलेले आहेत की ते यामध्ये पुरते फसलेले आहेत। कसे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल मित्रांनो, तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबातच चुकवू नका, आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा। आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला नक्की कळून येईल की महाभकास आघाडी किती भंपक आहे। मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे की प्रपंच परिवाराने नुकतंच सुरू केलेलं एक YouTube चॅनल हिंदू प्रपंच, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा मजबूत सबस्क्राईब करा मित्रांनो। आपल्या मित्रपरिचितांमध्ये, हिंदू मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त शेअर करून त्यांना देखील हिंदू प्रपंच या YouTube चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा। अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे सुरुवात करूया। तिन्ही त्रैलोक्याचे, ब्रह्मांडाचे माजी बेस्ट सीएम म्हणजेच मूर्खमंत्री कोमटराव यांचं म्हणणं असं आहे की केंद्र
केंद्रात जर आमचं सरकार आलं असतं तर आम्ही 8,500 रुपये बहिणींना खटाखट देणार होतो. मात्र आता केंद्रात आमचं सरकार आलेलं नाहीये, पण केंद्रामध्ये यांचंच सरकार आहे, राज्यामध्ये यांचंच सरकार आहे. मग तुम्ही 8,500 रुपये का देत नाही? 1,500 रुपये कशामुळे देता? दुसरीकडे यांच्याच भकास आघाडीतले यांचे सहकारी काँग्रेसचे नेते म्हणा किंवा अमोल कोल्हे म्हणा किंवा शरद पवार, सुप्रिया सुळे लाडकी बहीण योजनेवर टीका करतात. यांचं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे. आता एका प्रश्नाचं उत्तर या कोमटरावांनी द्यावं. जर 1,500 रुपयामुळे सरकारी तिजोरीवर भार पडत आहे तर मग तुम्ही 8,500 रुपये जे देणार होतात त्यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडणार नव्हता का? लाडक्या बहिणींना 1,500 रुपये फक्त महिन्याला मिळतात, यामुळे यांना पोटशूळ उठलेला आहे. मात्र कालच आम्ही एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे मित्रांनो, ज्यामध्ये ढळढळीतपणे दिसून येतं की या कोमटरावांचे शिल्लक सैनिक मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये गोरगरीब फेरीवाल्यांकडून सक्तीने पावत्या देत 10-10 रुपयांची भीक मागत वसुली करत आहेत. हे दळभद्री राजरोसपणे उघड लोकांकडून धमक्या देऊन खंडणी गोळा करतात. मात्र सरकारने जर प्रांजळपणे प्रामाणिकपणे लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिले तर यांच्या पोटात का दुखायला लागलं? या कोमटरावांचं म्हणणं असं आहे की दिल्लीत जर आमचं सरकार आलं असतं तर जुलै पासूनच आम्ही 8,500 रुपये लाडक्या बहिणींना दिले असते, ज्याचं नाव सुद्धा आम्ही ठरवलेलं होतं लखपती दीदी. हे कुठून देणार होते तुम्ही पैसे? तुमची लंडनची प्रॉपर्टी विकणार होते का? राहुल गांधी स्वतःची प्रॉपर्टी विकणार होते का? शरद पवार स्वतःचे साखर कारखाने, सहकारी संस्था, शिक्षण संस्था लिलावात काढणार होते का? आणि त्या पैशांमधून तुम्ही सगळ्यांना 8,500 रुपये देणार होते का? हे वसुलीबाज आहेत, हे खोकेबाज आहेत मित्रांनो. 100 कोटींची दर महिन्याला सचिन वाजेकरवी ज्या गृहमंत्र्याने वसुली केली महाभकास आघाडीसाठी, त्या शरद पवार गटाच्या अनिल देशमुखांचं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण योजना फसवी आहे. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे, कारण सरकारकडे लाडक्या बहिणींना द्यायला पैसेच नाहीयेत. मात्र आमचं सरकार जर आलं, महाभकास आघाडीचं सरकार जर आलं तर आम्ही लाडकी बहीण योजना पुन्हा उभी करू, पुन्हा निर्माण करू आणि 1,500 नव्हे, आम्ही 3,000 रुपये देऊ. आता उद्धव ठाकरे म्हणजेच आपल्या कोमटरावांनी जे फेसबुक लाईव्ह वर येऊन सतत कोमट पाणी पिण्याचा सल्ला द्यायचे, त्यांनी सांगावं की अनिल देशमुख हे 3,000 रुपये देण्याचं जे आश्वासन देत आहेत ते कशाच्या जोरावर देत आहेत? तुम्ही मूर्खमंत्री असताना आणि अनिल देशमुख गृहमंत्री असताना कोट्यवधी रुपयांची तुम्ही जी वसुली केलेली आहे, त्या वसुलीच्या पैशातून तुम्ही 3,000 रुपये लाडक्या बहिणींना देणार आहात का? तुमचा तेजस ठाकरे इथून पुढे दारू ढोसणं बंद करून ते पैसे वाचवून ते पैसे तुम्ही लाडक्या बहिणींना देणार आहात का? तुमचा आदित्य ठाकरे म्हणजेच पेंग्विन लंडनच्या वाऱ्या बंद करून त्या पैशांची बचत करून आपल्या बॉलिवूड मधल्या मित्रमैत्रिणींकडून भिका मागून ते पैसे बचत करून लाडक्या बहिणींना देणार आहात का? सुप्रिया सुळे आपल्या 10 एकराच्या शेतीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या वांग्यांचं उत्पादन करून त्या पैशातून लाडक्या बहिणींना पैसे देणार आहात का? राहुल गांधी यांनी लोकसभेच्या वेळी प्रचार सभा करत असताना ज्या खुर्च्या ठेवलेल्या होत्या त्यांच्या प्रचार सभेसाठी, त्या प्रत्येक खुर्चीच्या मागे एक QR कोड लावलेला होता आणि लोकांना आवाहन केलेलं होतं की हा QR कोड स्कॅन करा आणि आम्हाला पैसे टाका. एक प्रकारे ही भीक मागणंच होतं. ही जी यांनी भीक मागितली, या भिकेतल्या पैशातून तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे देणार आहात का? उद्धव ठाकरे म्हणजेच आपल्या कोमटरावांनी एकदा हे स्पष्ट करावं. कोमटराव कसे फसतात बघा मित्रांनो. कोमटराव म्हणतात की कौशल्य विकास योजनेचंच नाव बदलून तुम्ही लाडक्या भावांना स्टायपंड देत आहात. अरे देतायत ना, तुमच्या का पोटात दुखतंय? तुम्ही जेव्हा सत्तेत होते तेव्हा तुम्ही काय दिलं? तुम्ही काही दिलेलं नाहीये. तुम्ही खिचडीचे घोटाळे केले, पत्राचाळ घोटाळे केले, कोविड सेंटर्स मध्ये घोटाळे केले, तुम्ही BMC मध्ये घोटाळे केले, तुम्ही मृतांच्या बॉडी बॅग्स मध्ये घोटाळे केले, तुम्ही खाल्लेत पैसे. हे खाल्लेले पैसे तुम्ही वाटणार आहात का सत्तेत आल्यानंतर? हे तरी एकदा जाहीर करा. या कोमटरावांना असं वाटतं की पुन्हा एकदा आपण या राज्याचे मूर्खमंत्री बनणार आहोत. मात्र अहो, लक्षात घ्या, तुमच्या भकास आघाडीलाच मूर्खमंत्री म्हणून तुमचा चेहरा चालत नाही, महाराष्ट्राला काय चालेल? आणि हे कोमटराव म्हणजेच माजी मूर्खमंत्री आपल्या बोलण्यातून सतत म्हणतात की महाराष्ट्राला हे चालणार नाही, महाराष्ट्र हे मान्य करणार नाही, महाराष्ट्र ते मान्य करणार नाही, मराठी माणूस हे मान्य करणार
नाही. अहो मराठी माणूस महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे हिंदू नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही, तुम्ही म्हणजे मराठी अस्मिता नाही. तुम्हीच म्हणता ना की महाराष्ट्रातला माणूस येडा नाहीये. अहो खरंच महाराष्ट्रातला माणूस येडा नाहीये आणि म्हणूनच आता महाराष्ट्रातल्या अनेकांना कळून चुकलेलं आहे की तुम्ही मुस्लिम धार्जिणे झालेले आहात. आपल्या बापाच्या तत्वांना तिलांजली दिल्यानंतर तुम्ही सोनिया गांधी यांच्या समोर जे साक्षात लोटांगण घातलेलं आहे ते सगळ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तुमच्या वडिलांचा आत्मा सुद्धा तळमळत असेल, तडफडत असेल की काय करंटा मुलगा मी जन्माला घातला. तुमचे वडीलच जाहीर भाषणातून म्हणायचे जो सोनिया के सामने झुकते हैं वो हिजडे होते हैं. आता तुम्हीच समजून घ्या तुम्ही स्वतःला काय उपाधी लावून घ्यायची आहे. खरं तर उद्धव ठाकरे काय, संजय राऊत काय यांच्यावर बोलण्याची अजिबातच इच्छा होत नाही. मात्र काय करणार मित्रांनो, पर्याय नाहीये. 20 नोव्हेंबर पर्यंत आम्हाला यांच्यावर बोलणं भाग आहे. कारण हे लोक जे खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत तो खोटा नरेटिव्ह हाणून पाडणं खूप गरजेचं आहे. कारण यांच्या या खोट्या नरेटिव्ह मुळेच लोकसभेला हिंदूंचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. विधानसभेला सुद्धा यांनी खोटा नरेटिव्ह पसरवणं धोकादायक आहे आणि विधानसभेनंतर हिंदूंचं प्रचंड नुकसान होऊ नये यासाठीच आम्ही वारंवार लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम करत आहोत. आमच्या या व्हिडिओजमुळे काही जणांना जरी कळून चुकलं की महाभकास आघाडी, कोमटराव, भोंगा राऊत, शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेस किती भंपक आहेत आणि ते जर यांच्यापासून दूर गेले, त्यातला एक जण जरी यांच्यापासून दूर गेला तरी आम्ही समजू की आमचे व्हिडिओ सफल झालेले आहेत. आमच्या प्रयत्नांना थोडंफार का होईना यश आलेलं आहे. महायुतीने लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये दिलेले आहेत. भाऊबीज आणि राखी पौर्णिमा दणक्यात साजरी झालेली आहे. शेतकऱ्यांचं वीज बिल मोफत करण्यात आलेलं आहे. मागेल त्याला सोलर पॅनल ही महायुतीची योजना गाजत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आयुष्यात कधीही विजेचं बिल येणार नाही त्याची तरतूद महायुती सरकारने केलेली आहे. कौशल्य विकास योजनेअंतर्गत अनेकांना स्टायपंड मिळतोय ज्यामुळे शिकण्याची आणि काम करण्याची ऊर्जा आणि इच्छा वाढतीये. उद्धव ठाकरे जो आरोप करतात की महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला जातात, तुमच्याचमुळे जातात, तुमच्याचमुळे. अहो तुम्ही गोरगरीब जे रस्त्यावर फेरीवाले धंदा करतात त्यांच्याकडून सुद्धा सक्तीने 10 रुपयाची वसुली करता. विचार करा महाराष्ट्रातल्या उद्योगपतींकडून हे लोक किती खंडण्या गोळा करत असतील आणि जर हे लोक असे खंडण्या गोळा करत असले तर कुठला उद्योगपती महाराष्ट्रामध्ये धंदा करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी उत्सुक असेल हो? अरे रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्यांकडून तुम्ही सक्तीनं पैसे वसूल करता. यावरूनच कळून येतं की महाराष्ट्रातल्या उद्योगपतींकडून तुम्ही किती कोट्यावधीची खंडणी उकळत असाल. मुकेश अंबानी यांच्या घराच्या खाली जिलेटिनने भरलेली गाडी सचिन वाजेकरवी तुम्ही नेऊन ठेवली. कशासाठी? 5,000 कोटी रुपयांची खंडणी मुकेश अंबानी यांच्याकडून वसूल करण्यासाठी. थोड्या लाजा वाटू द्या. ज्याच्या घराखाली आपण बॉम्ब ठेवले त्याच्याच लग्नामध्ये जाऊन आपण नाचून आलेलो आहोत. तुमचं पोरग तिथं हळद खेळून आलं, तुमचंच पोरग तिथं 3ऱ्या रांगेमध्ये नाचत होतं बेशरमासारखं. स्वाभिमान कशाला म्हणतात तुम्हाला बघायचंय का? विराट कोहली या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित होता याचा एक व्हिडिओ तरी दाखवून द्यावा. विराट कोहलीला काय आमंत्रण नव्हतं का? होतं की त्याला सुद्धा आमंत्रण, पण तो नाही गेला. त्याला त्याची डिग्निटी खूप प्रिय आहे. कुठल्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये भाग घेत असताना आपण आपला स्वाभिमान जपणं गरजेचं आहे हे विराट कोहलीला कळतं, जे उबाठाला अजिबातच कळत नाही. त्याचं कारण आहे जिथे फुकट तिथं फॅमिली सकट हा उबाठाचा एक कलमी कार्यक्रम आहे. त्यामुळेच मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाप्रित्यर्थ आयोजित केलेल्या सगळ्या सोहळ्यांमध्ये हे सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते, फुक्का झोडत होते, मेजवानी झोडत होते आणि मेजवानी झोडल्यानंतर परत महाराष्ट्रामध्ये येऊन याच मुकेश अंबानी आणि अनिल अदानी यांच्या विरोधामध्ये गरळ ओकायला लागले. बेशरमपणाचा कळस म्हणजे माजी मूर्ख मंत्री कोमटराव. मित्रांनो या बाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. कोमटरावांनी आता मुस्लिम धार्जिणेपणा करत मुस्लिमांचं लांगुल चालन केलेलं आहे हे आता नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. हे उघड उघड सिद्ध झालेलं आहे. या कोमटरावांनीच आपल्या हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा सुद्धा भरपूर प्रयत्न केलेला आहे. मात्र आम्ही असं होऊ देणार नाही. आम्ही हिंदूंची एकजूट कायम राहावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतच राहणार आणि यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावरून हिंदू धर्मशास्त्र, नीती, संस्कृती आणि संस्कार यांवरील शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओज आम्ही सादर करत आहोत. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू
हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करून आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर करून त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, कोमटरावांचा जो पोटशूळ उठलेला आहे, यांना लाडकी बहीण योजनेमुळे जो मूळव्याध झालेला आहे त्यावर काही जालिम उपाय तुम्हाला जर सुचत असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा. जाता जाता पुन्हा एकदा छोटीशी विनंती आहे मित्रांनो, जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं म्हणणाऱ्या या कोमटरावांना विधानसभेमध्ये त्यांची लायकी दाखवून द्या, इतकीच कळकळीची विनंती. 20 नोव्हेंबरला मतदान करत असताना आपण प्रभू श्रीरामाचे भक्त आहोत आणि आपण हिंदू आहोत हा विचार डोक्यामध्ये ठेवून सारासार विचार करून सत्सत विवेक बुद्धीनेच मतदान करा, हेच कळकळीचं आवाहन. मताशी सहमत असाल तर कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.